ते आपले गिरणीचे कालच्याला आपली गिरणी अजिबात रनिंग घेत नव्हती, म्हणजे मोटर त्याच्याली सिंगल फेज मोटर 3 HP ची, तर ती रनिंगच घेत नव्हती. आपण चालू केली का तर त्याच्यामध्ये मी आज सकाळी चेक केलं ना, तर त्याच्यामध्ये जवळ नका त्याच्यामध्ये आपली हे कॅपॅसिटर आहे का, आपण तसं एक रील बनवलेला आहे. पण हे कॅपॅसिटर बघा, हे मोठं आहे आणि बारीक आहे. तर आपण हे दोन्ही पण आता खोलून घेतलेले तर, कारण की आपले आणावं लागले ना दुसरे नवीन, ते आपण खोलून घेऊन त्याचे आपण याच्या बदलीला आपण दुसरे कॅपॅसिटर आणले होतं ते बघून घ्या. हे त्याच्या बदल्यात हे बारीक आहे बघा, 36 MFD आहे आणि हे 150 ते 200 UF वाला आहे. 150 ते 200 UF वाला आहे आणि हे 36 MFD. हे वेगवेगळे कॅपॅसिटर आहे, सारखे नाही. तर मला वाटलं सारखेच असते ना, पण हे तसे जे होते का तसेच आपण टाकलेले तर ते सारखे नाही. तर पॉज काय करायला तर हे काय सारखे नसते. एक 150 ते 200 UF वाला आहे आणि एक 36 MFD वाला आहे, म्हणजे वेगवेगळे आहेत, एक सारखे नाही. तर आता आपण याचा प्रॉब्लेम कसा होता तुम्हाला सांगतो मी. याचं काय व्हायचं, आपण जर चालू केलं का तर ते गती घ्यायला टाईम लागायचा. आपण परत जरी चालू केली ना तर तिला वेळ लागायचा जरा गती घ्यायला, एक 20-25 सेकंद लागायचे, त्याच्यानंतर ती गती घ्यायची. त्याच्यानंतर मग मी आज काल तसंच हे डॉक्टर आपली कसं तरी चालवली आणि आजच्याला हे चेक करून हे 2 कॅपॅसिटर आणल्यात आपण. आता सध्या आपण याला फिट करणार आहे, तर फिट करायचा व्हिडिओ लांब होणार आहे. त्याच्यामुळे आपण तुम्हाला कनेक्शन दाखवून देतो कसे कसे कोणते फिट करायचे ते. आपण ते कनेक्शन फिट केल्यानंतर पण आपण व्हिडिओ बनवू. सध्या तुम्हाला दाखवून देतो मी कसे याचे कनेक्शन कसे आपल्याला करावं लागतील ते. आता याच्यामध्ये बघा तुम्ही, आता हे दोघंच एक सिरीज करावं लागणार आपल्याला. 2 वायर अशी सिरीज करू आणि हे मोठं कॅपॅसिटर ह्या साईडला आहे इकडं आणि हे बारकं कॅपॅसिटर ह्या साईडला इकडं. तर आपण याचं कनेक्शन करू, याचा व्हिडिओ जास्त होणार आहे. त्याच्यामुळे आपण कनेक्शन केल्यानंतर आपण व्हिडिओचा शूट करू तसा नंतरचा. पॉज करा.